आज सकाळपासून सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आहे की आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बातम्या बघत होतो की बिबट्या दरवाजापर्यंत आलेला आहे, पण आज मीरा भाईंदरकरांची अक्षरशः सकाळी झोप उडवलेली आहे। भाईंदर पूर्वच्या ह्या वस्तीमध्ये तुम्ही बघू शकता, नवघरमधील तलाव रोडच्या ह्या बीपी रोडमधील दाट लोकवस्ती असलेल्या इथे अचानक बिबट्या असलेला आतापर्यंत त्यांनी 4 जणांवरती हल्ला केलेला आहे। खरंच ही मीरा भाईंदरकरांसाठी ही चिंतेची बाब आहे, कारण आतापर्यंत न्यूजमध्ये ऐकत होतो, बातम्यांमध्ये ऐकत होतो, वर्तमानपत्रामध्ये वाचत होतो की बिबट्यांचे हल्ले होतात, पण आज बिबट्यांच्या हल्ल्याची जाणीव आज मीरा भाईंदरकरांना झालेली आहे। गेल्या 2 तासापासून वन अधिकारी आले नव्हते, आता वन अधिकारी आले, ते त्यांच्या पद्धतीने मेहनत करतात की ह्या बिबट्याला लवकर कसं जेरबंद करण्यात येते, यासाठी आता हा पूर्ण षडयंत्र आणि ह्या सगळ्या गोष्टीचं पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आणि इकडचे स्थानिक आमदार यांनीही दोघांनीही दौरा केलेला आहे। दोघांनी इथे पाहिलेलं आहे की नेमके काय परिस्थिती आहे, आणि पोलीस, फायर ब्रिगेड आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत खूप मोठा असं शर्थीचा प्रयत्न झाला की लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। एक आनंदाची आणि विशेष बातमी म्हणजे आतापर्यंत ज्या बिबट्याला एका घरामध्ये बंद करण्यात आले, त्या घरातल्या काही लोकांवर त्यांनी हल्ला केला, एका तरुणीवरती तिचा जबडा पूर्ण फाडलेला आहे। खरंच ही मीरा भाईंदरकरांना आता जीव मुठीत घेण्याची गोष्ट आहे, कारण जर अशा गोष्टी जर घडत असतील तर मीरा भाईंदरकर रात्रीचे फिरतील का? रात्रीचे आपलं कामधंदा जाणाऱ्या लहान मुलं चिमुरडे शाळेत जाणार, आणि ही तर दाट वस्ती आहे, तिथे गाडी जायला जागा नाही, आज तिथे बिबट्या शिरलेला आहे। खरंच ही चिंतेची बाब आहे। नक्की आमदार आणि इकडचे स्थानिक रहिवाशांचं नेमकं म्हणणं तरी काय, आपण जाणून घेऊ। मी सर्वप्रथम ह्या परिसरातल्या नागरिकांचं कौतुक करतो की नागरिकांनी हा बिबट्या जो आहे इकडे तिकडे पळत असताना एका घरामध्ये त्याला कोंडून ठेवलं। एका 21-22 वर्षाच्या मुलीवर हल्ला करत असताना त्या मुलीला बाहेर काढलं, ती रक्तमामाळ झाली, पण त्या मुलीला ह्याच परिसरातल्या नागरिकांनी बाहेर काढून तिचा जीव वाचवला, त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे। आणि अशा पद्धतीनं जर बिबटे नागरी वस्तीमध्ये येत असेल तर निश्चितपणे धोकादायक आहे। आज मीरा भाईंदरला आले, मीरा भाईंदरच्या ह्या म्हणजे तसं बघायला गेलं तर संजय गांधी नॅशनल पार्क हायवेच्या त्या बाजूला ह्या कंजेस्टेड एरिया आहे, नागरी वस्ती आहे ह्या परिसरामध्ये, कारण गाड्या शिरायला सुद्धा जागा नसते। अशा परिसरामध्ये जर बिबटे यायला लागले तर म्हणजे कुठनं आले हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे। खरं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटनी ह्या मुंबई ठाण्याच्या परिसरामध्ये, मीरा भाईंदरच्या परिसरामध्ये त्यांनी AI टेक्नॉलॉजीचा वापर करून CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून मेन कंट्रोल रूम जर त्यांच्याकडे बोरिवली नॅशनल पार्कला किंवा ठाण्याच्या येऊरच्या ठिकाणी ते असेल तर ते असे बिबटे जर नागरी वस्तीत पोहोचले तर ताबडतोब अर्ध्या पाऊण तासात ते पोहोचू शकतील, अशा प्रकारची यंत्रणा करायला पाहिजे। आता बघा 8 वाजता या घटना घडल्या, मी सुद्धा 2 ते 3 वेळा फोन केला, परंतु अद्यापर्यंत फॉरेस्टची टीम आलेली नाही। ते आता लवकरच पोहोचते, ते कारवाई करतील, त्या बिबट्याला जेरबंद करतील, त्यांच्या ताब्यात घेतील। परंतु शेवटी नागरी वस्तीमध्ये नागरिकांवर हल्ला जर हे बिबटे वारंवार करायला लागले तर शहराच्या दृष्टीनं किंवा राज्याच्या दृष्टीनं सुद्धा ही भूषणावह गोष्ट नाही, नक्कीच धोकादायक। तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी आहे, वन विभागाचे अधिकारी आज 2 तास झाले तरी इथं पोहोचले, मात्र तुम्ही जर घटनास्थळी पोहोचलात म्हणजे याला काय म्हणायचं? नाही, ठीक आहे, मी वन खात्याचे अधिकारी नोकरदार म्हणून या ठिकाणी येतात, मी लोकप्रतिनिधी येतो, लोकप्रतिनिधी म्हणून ह्या मीरा भाईंदरच्या जनतेने मला 16 वर्षापासून निवडून दिलेलं आहे, तर माझं कर्तव्य आहे की सगळं काही कामधंदा सोडून मी लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांच्या वेळोवेळी जरा संकटामध्ये येतात त्या जागेवर पोहोचलं पाहिजे, ते माझं कर्तव्य आहे। त्यामुळे मी पोहोचलो म्हणजे काय कोणावर उपकार केलेला नाही। आज 9 बजे ये हमारा फॉरेस्ट डिपार्टमेंट का और फायर डिपार्टमेंट का फोन आए थे कि ये बीपी रोड में हमारा बिबटिया जो है वो अंदर गए बोल के। तो 9 बजे से हम लोग पूरा फॉरेस्ट टीम और हम प्रयत्न कर रहे थे। अभी उसको डार्ट लगे थे अराउंड 150 के आसपास, तो उसको पूरा सेटल करने में अराउंड आधा घंटे लगे हैं। तो अभी 2:30 बजे तक वो पूरा मतलब वो थोड़ा अनकॉन्शियस हो गए, तब हमने उसको ऑलरेडी उसको रिकवरी के लिए भी फॉरेस्ट डिपार्टमेंट ने शुरू कर दिया है, वो अभी लेके गए हैं तो संजय गांधी नेशनल पार्क। सर ये कहाँ से आया था इसका? ये अभी तक तो कुछ पता नहीं, जब पता होगा तब बता पाएंगे। सर फैमिली में कौन लोग घायल हुए हैं और उनकी क्या परिस्थिति? तो उनका जो इंजरी हुए है वो लोग हॉस्पिटल में एडमिटेड है, उसका हम डिटेल्स माहिती लेंगे क्या स्थिति में। हम लोग ये रेस्क्यू ऑपरेशन में बिजी था तो इसलिए अभी तक एक्चुअल पोजीशन क्या है नहीं बता पाए।
आश्चर्यच वाटतोय, कारण की हा जिकडे आता बिबट्या आल्या ज्या बिल्डिंगमध्ये, ह्या 3 किलोमीटर पेरिफेरीवर सगळं शहरी भाग आहे, मोठे मोठे टावर आहे, बिल्डिंग आहे, मोठे रस्ते आहेत. या रस्त्यांना इथपर्यंत आला म्हणजे रात्री कोणी बघितलं नाही का, दिवसात कोणी बघितलं, हा एक आश्चर्याचा प्रश्नच आहे की इथपर्यंत पोहोचला तरी कसं पोहोचला. परंतु ठीक आहे, आता त्याला फायर ब्रिगेड आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आलेले आहे. फायर ब्रिगेडने जे घरात बिबट्या आता आहेत त्याला लॉक केला बिबट्याला, आणि बेडरूम मधनं ते ग्रिल कापून सर्वांना बाहेर काढलेलं आहे, आणि नक्कीच आता फॉरेस्ट डिपार्टमेंटला पकडतील. सर गेले 2 तास झाले फॉरेस्टवाले आले नव्हते, आता फॉरेस्टवाले आले नाही. आतापर्यंत 4 जणांवरती त्यांनी हल्ला केलेला आहे. आता ह्या लोकवस्तीमध्ये असं जर नाही, 4 जणांचा जो हल्ला झालेला आहे त्या घराचा शिरण्याचा अगोदरची गोष्ट आहे. घरात गेल्यानंतर त्या घरात त्याला लॉक करून सगळे बेडरूम मध्ये गेले. परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंट सुद्धा हे सरप्राईजच असणार आहे की शॉकिंग असेल, सरप्राईज नाही की एवढ्या 3 किलोमीटर पेरिफेरीमध्ये आम्हालाही आमचं लहान वयापासून आम्ही इकडे अशा प्रकारचा कधी साप पण खूप रेअरली येतात. हा बिबट्यात आला म्हणजे आश्चर्यच आहे, आणि नक्कीच त्याबद्दलही नंतर एकदा हे कारवाई झाल्यानंतर बिबट्याला पकडल्यानंतर ह्याचा सुद्धा शोध घेऊ की एवढं वेळ का लागला. सर भविष्यामध्ये वन विभागाच्या मंत्री तुमच्या पक्षाच्या ह्याच्यावरती काय उपाययोजनासाठी तुम्ही नाही, 100%, कारण की बिबट्याचा आपण आतापर्यंत गावात किंवा आदिवासी पडात ऐकत होता, पण आज शहरी भागात तर एकदम आश्चर्य सरप्राइझिंग आहे आणि शॉकिंग आहे की शहरामध्ये असं होऊ शकतो. नक्कीच आता ह्या ज्या भागात मिळाला असेल कॅमेरा फुटेज तपासून कुठून आले त्याच्याबद्दल काळजी नक्की घेतली जाईल. नाही बघा, मुळात मीरा भाईंदर जे शहर आहे हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून आहे, आणि त्याशिवाय ह्या संपूर्ण खाडी किनारी परिसरात मोठ्या प्रमाणात कांदळवन आहे. त्याच्यानंतर उत्तन डोंगरी ह्या भागात पूर्ण जंगली पट्टा आहे, जंगल आहे, टोटल डोंगर आणि जंगल आहे. त्याच्यामुळे हा बिबट्यांचा हा नैसर्गिक मार्ग आहे इकडचा. ह्याच्या आधी देखील भाईंदर पश्चिमेला रेल्वे स्थानकच्या जे रेल्वे यार्ड आहे त्या ठिकाणी बिबट्या सापडला होता. त्याच्यानंतर उत्तनच्या डोंगरी भागामध्ये एक बिबट्या पकडला गेला होता. अजूनही तिकडे बिबट्यांचा वावर आहे. तर हा जो सगळा परिसर आहे हा पूर्वीपासून नैसर्गिक बिबट्यांचा मार्ग आहे हा सगळा, आणि त्यांचा वावरचं क्षेत्र आहे. दुर्दैवाने असं झालेलं आहे की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि त्या लगतचा जो इको सेन्सिटिव्ह झोन आणि त्या लगतचं जे नैसर्गिक जंगल आहे, आणि त्याच्यानंतर मीरा रोड घोडबंदर पासून भाईंदर पर्यंत येणारा जो पूर्ण दाट कांदळवनचा पट्टा आहे, हा मोठ्या प्रमाणात इकडच्या राजकारण्यांनी, इकडच्या भूमाफियांनी आणि इकडच्या विकासकांनी नष्ट केलेला आहे. आणि ह्या मोठ्या संख्येने प्रशासनाच्या संगनमताने एवढ्या मोठ्या प्रमाणात हा निसर्गाचा पट्टा नष्ट केल्याने, अनधिकृतपणे नष्ट केलेला आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी मोठमोठे त्यांचे आलिशान हॉटेल्स, आलिशान क्लब, आलिशान त्यांचे बांधकाम प्रकल्प हे सगळे सुरू आहेत, आणि हे सगळं प्रशासनाच्या आणि राजकीय संगनमताने सुरू आहे. आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे बिबट्यांचं जे नैसर्गिक क्षेत्र आहे, जे त्यांचं नैसर्गिक मार्ग आहे, त्यांचं वावराचं जे क्षेत्र आहे, हे कुठेतरी मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आज बिबट्या हा नागरी वस्तीमध्ये गेल्या काही वर्षांपासून शिरू लागलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच ही गंभीर बाब आहे, आणि मला असं वाटतं ह्याच्यातून राजकारणी किंवा प्रशासन सुबुद्धी घेईल असं तरी सध्या तरी दिसत नाहीये. नक्कीच महाराष्ट्रामध्ये जेव्हा अशा वारंवार घटना घडतात आणि आपल्याकडे ही जंगल भाग आहे, तर वन विभागाने अगोदरच पूर्व तयारी करून ठेवायला पाहिजे किंवा रेकी करून ठेवायला पाहिजे की अशी घटना ही इथे घडू शकते. आज बघता तर घटना घडल्यानंतर गेले 3 तास सुद्धा वन विभागाचे कर्मचारी आले नव्हते. काय सांगाल त्याबद्दल? नाही, मी म्हटलं ना की प्रशासन आणि राजकारणी यांच्या अभद्र संगनमताचं हे सगळं कारण आहे. कारण कमालीचा त्यांच्यामध्ये हलगर्जीपणा आहे. तुम्हाला माहिती असेल की आपला जो घोडबंदर महामार्ग जो आहे हा रुंद केला, त्या ठिकाणी बिबट्याचे ऍक्सिडेंट, बिबट्या अपघातात बिबट्या अनेक मरण पावलेत तिकडे. म्हणजे वन विभाग तर हा अजिबात संवेदनशील नाही. हे दुर्दैव आहे की वन विभागच मुळात संवेदनशील नाही आणि प्रचंड त्यांचं दुर्लक्ष आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट को इन्फॉर्मेशन मिलने के पहले ही यहाँ पे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, पुलिस एंड फायर ब्रिगेड की टीम आ चुकी थी, पर सिचुएशन वाज अंडर कंट्रोल. तो हमारी टीम के लिए वो आसान हो गया सब ऑपरेशन करने के लिए. लेपर्ड अंदर एक रूम में कन्फाइंड था, थोड़ा बाहर निकलने के चांसेस थे, फिर भी जो भी कोशिश कर सकते थे उतना करके उसको अंदर सिक्योरली डांट कर लिया और उसको अभी रेस्क्यू कर लिया है. सर कितने डांट मारा है और ये कहाँ से आने की संभावना है? वो प्रोसेस का भाग होता है, उसको बताने की मतलब अभी बताना गलत रहेगा. आपको जब भी जरूरत है जब बता देंगे. सर आपको नहीं लगता कि समय कुछ ज्यादा लग गया है इसको रेस्क्यू करने में? रेस्क्यू करने के लिए जितना भी समय लगता है उतना उसमें कोई प्रॉब्लम नहीं होता, बस रेस्क्यू होना चाहिए होता है. रेस्क्यू हो गया है, बाहर निकलने के चांसेस थे, जिस विंडो से वो अंदर गया था वहां से बाहर आने के चांसेस थे, उसको लॉक करके रेस्क्यू ऑपरेशन किया गया. सर इस तरीके के तेंदुए
बाहर अक्सर जो है कभी कल्याण, कभी थाना, कभी मीरा भाईंदर, इस तरीके से बाहर जा रहे हैं। क्या लगता है आप वन विभाग इस तरीके से जो हो रहा है शहर में क्यों आ रही थी? इसके पीछे की मुख्य वजह क्या हो सकती है? इसके लिए जो एक अभ्यास किया जाएगा और इसके ऊपर जो भी उपाय करना है वो किया जाएगा। मैं यही कहूँगा कि जो हमारे शहर के अंदर 2014 से जो विकास चल रहा है, उस विकास को ढूंढने के लिए शायद बिप्टा यहाँ पर मीरा भाईंदर शहर के अंदर आया था, पर उसे विकास दिखा नहीं, तो इसलिए वो नाराज़ हो गया और नाराज़ होकर उन्होंने यहाँ पर स्थानिक लोगों के ऊपर हमला किया। 2014 के बाद में इस शहर के अंदर मैंग्रोव्स काटे गए, पहाड़ काटे गए, वहाँ पर रिसोर्ट बनाए गए, प्राइवेट लाउंज बनाए गए, अब अंडरग्राउंड टनल बनने वाला है और कुछ दिनों के अंदर अडानी का पावर प्लांट संजय गांधी नेशनल पार्क में बनने वाला है। तो ये जिस तरीके से आग पे पट्टी बांधकर बेवकूफ़ों की तरह जो विकास का काम हो रहा है, उसका नतीजा आज मीरा भाईंदर शहर भुगत रहा है। और आने वाले दिनों के अंदर ये पहली घटना नहीं और ये आखिरी घटना नहीं होगी। आने वाले दिनों के अंदर जिस तरीके से संजय गांधी नेशनल पार्क को उजाड़ा जाएगा, उस तरीके से ये घटना और बढ़ती जाएगी। तो मीरा भाईंदर शहर के जनता को सतर्क और सजग रहना चाहिए। क्या प्रिकॉशन लेना चाहिए? प्रिकॉशन तो सरकार को लेना चाहिए, लोगों की सुरक्षा की जिम्मेदारी उनका है। वन मंत्री आ जाएंगे यहाँ पर, वन मंत्री को इको सेंसिटिव जोन को रेसिडेंशियल जोन बनाना उसकी चिंता है, लेकिन जो इको सेंसिटिव जोन बिगड़ रहा है जिसकी वजह से शहर का नुकसान हो रहा है उसकी फिक्र नहीं है।